नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयाचा पेपर अतिशय जवळ आलेला आहे आणि थोडाच वेळ आपल्याकडं शिल्लक आहे. तर या दिवसामध्ये आपल्याला परफेक्ट मार्क मिळवून देणारे कोणते प्रश्न आहेत, असे कोणते प्रश्न आहेत की जे प्रत्येक विद्यार्थी सोडवू शकतो आणि अभ्यास जरी झाले नसेल तरी देखील तुम्हाला मार्क त्यामध्ये मिळवता येऊ शकतात. तर अशा आणि किंवा फार कमी अभ्यासामध्ये मार्क मिळवता येऊ शकतात, अशा प्रश्नांचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. मित्रांनो, आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, तक्ता, आकृती आणि उतार्यावरचा प्रश्न. हा प्रश्न मुळात आहे 8 मार्काला. यामध्ये कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामध्ये सर्वात प्रथम प्रत्येक विद्यार्थ्याने पहिला प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे, तो म्हणजे उतार्यावरचा. आणि त्यानंतर तुम्ही आकृतीचा प्रश्न ट्राय करा. आता हेच 2 प्रश्न का ट्राय करायचे आणि ह्या प्रश्नांचा सगळ्यांनी अभ्यास करून बोर्ड परीक्षेमध्ये का सोडवायचे, तर इथं 8 पैकी 8 मार्क सहज मिळवता येऊ शकतात. फार कमी अभ्यास केलेला असेल तरी देखील तुम्हाला, किंवा अर्थशास्त्रातल्या कन्सेप्ट समजल्या नसेल तरी तुम्ही मार्क मिळवू शकताय. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे, म्हणून ह्या प्रश्नावरती आपल्याला फोकस करायचं आहे. याचा अर्थ काय? पहा, उतार्याचा प्रश्न तुम्ही सोडवायला का घ्यायचा आपण सांगितलं, कारण उतार्यामध्ये सहज आणि फार कमी वेळेमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. जसं इथं उतारा दिलेला आहे, बँक राष्ट्रीयकरणाचे 2 फायदे सांगा. तर आपल्याला डायरेक्ट उतार्यामध्ये कळतं, सन 1969च्या बँक राष्ट्रीयकरणामुळे शहरी व ग्रामीण भागातील कर्ज पुरवठा वाढला, हा एक फायदा झाला. दुसरं, शेती व किरकोळ व्यापारी वगैरेंना कर्ज मिळू लागले, हे दुसरा फायदा झाला. हे फायदे जे आहेत ना, ते सरळ आपल्याला सापडता येऊ सापडतात किंवा इथल्या प्रश्नाचे 1-1 मार्काचे प्रश्न आहे ना, त्याचे उत्तर सहज मिळतात. दुसरा होता, बँक लोकांना पुरवित असलेल्या विविध सेवा. ते इथं स्पष्ट उतार्यामध्ये आपल्याला दिसतं, व्यापारी बँका लोकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवत आहे. उदाहरणार्थ, जे उदाहरण दिले ते सेवा पुरवित आहे. तुम्ही सरळ ते प्रश्नाचे उत्तर सहज लिहू शकाल, म्हणजे पहिली दुसरीचे मुलंही या प्रश्नाचे उत्तर उतार्यातून पाहून लिहितात. अशा प्रकारचे उतार आहे. मग इथले मार्क तुम्हाला मिळायलाच हवेत. तिसरा एक प्रश्न असतो, उतार्याविषयी आपले मत लिहा. आपलं मत विचारले, त्यामुळे तुम्ही त्या उतार्याविषयीची काहीही लिहिलं तरी त्याला मार्कच आहेत. मग काही लिहिण्याऐवजी हे जे उतार्यात दिलेलं आहेत ना, त्याच्यातलीच आपण काही वाक्य उचलून महत्त्वाची वाक्य उचलायची आणि त्याच्यावरती आधारित आपलं स्वमत तयार करून ते लिहून टाकायचं. तिथं 2 पैकी 2 मार्क तुम्हाला मिळतात. म्हणजे हा 4 पैकी 4 मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे आणि उतारा फिक्स नाही असा कोणता येईल, तो जे येईल तो तुम्हाला सोडवायचा आणि तो सोडवता येऊ शकतो. तिथले 4 पैकी 4 मार्क मिळवता येऊ शकतात. म्हणून सर्वांनी पहिला क्वेश्चन 5 सोडवला घेताना उतार्याचाच घ्यायचा आणि उतार्याचे परफेक्ट व्यवस्थित चांगली उत्तरं लिहायची. हा झाला 4 मार्काचा प्रश्न. यानंतर नेक्स्ट मी सांगितलं की आकृतीचा प्रश्न सोडवायला घ्या. आता आकृतीचाच प्रश्न का घ्यायचा, तर बघा, हा उतार्यातले प्रश्न जे आहेत ना, ते सरळ तुम्हाला फार कमी 1-1 वाक्यामध्ये 1 मार्काचे उत्तर लिहिता येतात आणि स्वमत तुम्हाला थोडंसं जास्त लिहायला लागतं 2 मार्काला असल्यामुळे. त्यानंतर मी सांगितलं की आकृतीचा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे तुम्हाला. आकृतीचाच प्रश्न का सोडवायला घ्यायचा, आकृतीमध्ये देखील असे लहान प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे क या बिंदूत मागणीची लवचिकता कशी आहे. तर इथं तर सत्य की असत्य विधान विचारलेलं आहे, अधिक लवचिक आहे दिलेलं आहे. मग हे बरोबर की चूक, हे तुम्ही सत्य असत्य असा शब्द लिहिला की मार्क आहे. ब या बिंदूची मागणी 1 लवचिक आहे, हे विधान असत्य. ड या बिंदूची लवचिक संपूर्ण अलवचिक आहे. अ या बिंदूची लवचिकता संपूर्ण लवचिक आहे. इथे जे मी पिवळ्या अक्षरात दिले ना, फक्त एवढं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क आहे. मग आकृतीचे जे प्रश्न आहे ना, त्या विचारलेल्या प्रश्न तुम्हाला काही करायचं नाही, फक्त उत्तरे द्यायची आहेत. मग असेच 7 ते 8 आकृती आहेत, त्याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्यामध्ये मी प्रश्न पण दिलेले आणि उत्तर पण दिलेले. तेवढी पाठ करून ठेवा. त्या आकृतीचेही प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील आणि त्याच्यातलेही 4 मार्क जे आहेत ते 4 पैकी 4 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवता येऊ शकतात. त्यामुळे आकृतीचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला आकृती नाही, मला तक्त्याचा प्रश्न सोडवायचा आहे, तर तुम्ही तक्त्याचाही प्रश्न सोडू शकाल. कारण तक्त्यामध्ये 4 रिकाम्या जागा दिलेल्या असतात. आडव्या उभ्या संख्येचा विचार करून तुम्हाला त्या रिकाम्या जागा भरायच्या असतात.
हे डिपेंड कुठली संकल्पना आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही उभ्या स्वरूपातली बेरीज विचारात घेऊन वजाबाकी विचारात घेऊन करायचं की आडव्या स्वरूपातल्या यांचा विचार. हे 4 रिकाम्या जागा ज्या असतात त्या लिहिणं गरजेचं आहे. त्या जर तुम्ही लिहिल्या तर तुमचे इथं 2 मार्क होतात. आणि 2 मार्क आकृती काढायला सांगतात. सेम त्याच तक्त्याची आकृती काढायला लागते. आकृतीला दोन्ही अक्ष काढून घ्यायचं, अक्षांना नावं द्यायची. जो महत्त्वाचा घटक आहे तो श अक्षावरती आणि बदलणारा घटक जो आहे त्याच्यामुळे बदलणारा जो घटक आहे तो या अक्षावरती घ्यायचा. म्हणजे वस्तूचे नग बदलले की सीमांतोपयोगिता आणि एकूणोपयोगिता बदलते ना. मग वस्तूचे नग महत्त्वाचे ते बदलले पाहिजेत म्हणून ते खाली घेतलं आणि त्याच्यामुळे जे घटक बदलतात ते या अक्षावर. आणि मग प्रमाण घ्यायचं, प्रमाणाप्रमाणे संख्या लिहायच्या दोन्ही अक्षांवरती आणि बिंदू स्थापन करून वक्र काढून घ्यायचे. पहिला एक वक्र काढून घेतला आपण, त्यानंतर त्याला नाव दिलं, दुसरे बिंदू स्थापन केले आणि दुसरा वक्र काढून घेतला. अशा प्रकारे आपण वक्र काढले की आकृती कंप्लीट झाली. मग तुम्हाला इथं 2 कामं करावी लागतात. एक आहे तक्ता कंप्लीट करायचा आणि दुसरी आकृती काढायची. मग इथं 2 कामं आहेत म्हणून मी म्हटलं की आकृतीचा प्रश्न सोडवायला घ्या. तक्त्यामध्ये तक्ताही पूर्ण करायचा आणि त्याची आकृती पण काढायची. 2 कामं आहेत. ज्याला तक्ता कंप्लीट करून आकृती काढता येते त्यांनी तो केला तरी चालेल. ज्याला नाही जमत त्याने आकृतीचा आणि उत्तराचा प्रश्न सोडवायला घ्या. इथं 8 पैकी 8 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा प्रश्न आहे जो 8 पैकी 8 गुण मिळून देईल प्रत्येक विद्यार्थ्याला. याच्यावरती फोकस करा. याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, उत्तरासह केलेले आहेत. तक्ता कसे सोडवायचे तक्त्यांचेही संपूर्ण व्हिडिओ 10-11 तक्ते आहेत. त्याच्यापैकी एखादा विचारला जाऊ शकतो त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्हाला वाटेल तो अभ्यास तुम्ही करू शकता आणि 8